नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया मोठे होऊया या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी सेतू अभ्यासक्रमावर आधारित मराठी विषयाची चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, लक्षपूर्वक ऐक व शब्द वहीत लिही। जसे की चुंबक, जादूगार, त्याच्या, साऱ्या यांपैकी श्रुतलेखनासाठी कोणतेही 2 शब्द सांगावेत। विद्यार्थ्यांनी ते शब्द लक्षपूर्वक ऐका आणि वहीत लिहा। प्रश्न दुसरा, खालील वाक्य नीट वाच व योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा लिही। पहिलं वाक्य आपण पाहूया। काका स्वल्पविराम, मामा स्वल्पविराम, काकी स्वल्पविराम, काकू गावाहून आले पूर्णविराम। दुसरं वाक्य पाहूया। गावाला गेलो होतो पूर्णविराम। प्रश्न तिसरा, या शिलाताई आहेत, त्या बस कंडक्टर आहेत। तू त्यांना त्यांच्या कामाविषयी 3 प्रश्न विचार, ते बाजूला दिलेल्या जागेत लिही। तर या शिलाताईंना आपण त्यांच्या कामाविषयी 3 प्रश्न विचारू। पहिला प्रश्न आहे, कंडक्टर ताई तुम्हाला किती तास नोकरी करावी लागते? दुसरा प्रश्न आहे, कंडक्टर ताई तुम्हाला प्रवाशांकडून कधी त्रास झाला आहे का? तिसरा प्रश्न आहे, कंडक्टर ताई तुम्हाला ही नोकरी आवडते का? अशा पद्धतीने आपण शिलाताईंना 3 प्रश्न त्यांच्या कामाविषयी विचारलेले आहेत। प्रश्न चौथा, पुढील चित्रांचे निरीक्षण करून 5-6 वाक्यात वर्णन कर। उत्तर आहे, हे बाजारातील चित्र आहे। बाजारात मध्यभागी एक मोठा हत्ती बसलेला आहे, त्यामुळे वाहनांची तसेच माणसांची गर्दी झालेली दिसत आहे। ट्रॅफिक हवालदार काका गर्दी हटविण्याचा प्रयत्न करीत आहेत। एक माणूस हत्तीसमोर लोटांगण घालत आहे। काही माणसे हत्तीवर पाणी टाकत आहेत। प्रश्न 5वा, पुढील उतारा वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे सांग। कोकमचे सरबत, काका काल कोकणातून आला। काकाने कोकमचे सरबत आणले। लाल लाल दाट सरबताची बाटली मीनाला फारच आवडली। लगेच तिने 4 कप पाणी घेतले, सरबत बनविले। आईला 1 कप दिले आणि बाबाला 1 कप दिले। दोघांनाही सरबत फारच आवडले। राहिलेले सगळे सरबत मीनाने घेतले, कारण काकाला कोकमचे सरबत आवडतच नाही। अशा प्रकारे आपण उतारा वाचलेला आहे। आता या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहूया। प्रश्न पहिला, कशाचे सरबत बनवले? उत्तर, कोकमचे सरबत बनवले। प्रश्न दुसरा, काका कुठून आला? उत्तर, काका कोकणातून आला। प्रश्न तिसरा, मीनाने किती कप सरबत बनविले? उत्तर, मीनाने 4 कप सरबत बनविले। प्रश्न चौथा, मीनाला किती कप सरबत प्यायला मिळाले? उत्तर, मीनाला 2 कप सरबत प्यायला मिळाले। प्रश्न 6वा, चौकटीतून अर्थपूर्ण शब्द शोधून लिही। उत्तर, कौलारू, दोडका, निळा, कपाट, मासा, बांगडी, माळी, केळी, शेपूट, शेगडी, पूर, गडी, पाट। इयत्ता तिसरी सेतू अभ्यासक्रमावर आधारित गणित विषयाची चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, चित्ररूपातील संख्या अंकात व अक्षरात लिही। या ठिकाणी एकक स्थानी अंक आहे 8, दशक स्थानी अंक आहे 4। तर या संख्या मिळून तयार झालेली संख्या आहे 48। प्रश्न दुसरा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही। या ठिकाणी मधोमध संख्या लिहिलेली आहे 76। 76च्या आधीची संख्या आहे 75 आणि 76च्या नंतरची संख्या आहे 77। प्रश्न तिसरा, दिलेल्या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिही। दिलेल्या संख्या आहेत 45, 98, 32। या संख्यांचा चढता क्रम आहे
32, 45, 98. दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम आहे 98, 45, 32. प्रश्न चौथा, टप्पा ओळख व संख्या लिही. पहिली संख्या आहे 33. 33 मध्ये 3 मिळवले तर पुढील टप्प्यातील संख्या आहे 36. 36 मध्ये 3 मिळवले असता पुढील टप्प्यातील संख्या आहे 39. 39 मध्ये 3 मिळवले असता पुढील टप्प्यातील संख्या आहे 42. प्रश्न पाचवा, रामरावांच्या शेतात आज 38 टोपल्या भेंडीच्या व 54 टोपल्या गवारीच्या निघाल्या, तर त्यांच्या शेतात आज एकूण किती टोपल्या भाजीच्या निघाल्या? या उदाहरणामध्ये एकूण किती टोपल्या असं विचारलं आहे. एकूण म्हटल्यानंतर या उदाहरणामध्ये आपल्याला बेरजेची क्रिया करायची आहे. तर पहा, 38 भेंडीच्या टोपल्या अधिक 54 गवारीच्या टोपल्या. 38 अधिक 54 उत्तर आहे एकूण 92 टोपल्या भाजीच्या निघाल्या. प्रश्न सहावा, राहीने एकूण 91 उदाहरणे सोडविली. त्यांपैकी 48 उदाहरणे बेरजेची होती आणि उरलेली वजाबाकीची होती. तर तिने वजाबाकीची किती उदाहरणे सोडविली? या उदाहरणामध्ये आपल्याला उरलेली विचारलं आहे. तर उरलेली म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागेल. तर पहा, 91 ही एकूण सोडविलेली उदाहरणे आहेत, वजा 48 ही बेरजेची सोडविलेली उदाहरणे आहेत. तर 91 वजा 48 उत्तर आहे 43. तिने वजाबाकीची 43 उदाहरणे सोडविली. प्रश्न सातवा, दिलेली रक्कम मिळविण्यासाठी कोणत्या नोटा व कोणती नाणी घ्यावी लागतील त्याखालील चौकटीत बरोबर अशी खूण कर. तर या उदाहरणामध्ये बाहुलीची किंमत आपल्याला 57 रुपये दिलेली आहे. तर 57 रुपये ही रक्कम मिळविण्यासाठी आपल्याला खालील नोटा व नाणी घ्यावी लागतील. 50 रुपयांची एक नोट, 5 रुपयांचं एक नाणं आणि 2 रुपयांचं एक नाणं. अशा प्रकारे आपल्याला 57 ही दिलेली रक्कम मिळवता येईल. प्रश्न आठवा, तुझ्या घराच्या दरवाजाला तोरण खरेदी करायचे आहे. दरवाजाची लांबी किती विती आहे ते मोजून लिही. उत्तर, दरवाजाची लांबी 9 विती आहे. प्रश्न 9वा, सर्वात जड वस्तूला रिंगण कर. तर खाली दिलेल्या वस्तूंपैकी सर्वात जड वस्तू आहे. प्रश्न 10वा, सर्वात कमी पाणी कोणत्या भांड्यात मावेल त्या भांड्याखालील चौकटीत बरोबर अशी खूण कर. तर खाली दिलेल्या भांड्यांपैकी सर्वात कमी पाणी या भांड्यात मावेल. प्रश्न 11, खालील आकृतिबंध पूर्ण कर. उत्तर आहे प्रश्न 12, रिकाम्या चौकटी पूर्ण कर. या उदाहरणांमध्ये प्रत्येकी 3 गट दिलेले आहेत आणि प्रत्येक गटात चित्रांची संख्या 3 आहे. 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 9. तर पहा, एकूण गट आहे 3 गुणिले प्रत्येक गटातील चित्रांची संख्या आहे 3, म्हणून 3 गुणिले 3 बरोबर 9. पुढील प्रश्न पहा, वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आलेल्या पालकांनी त्यांची वाहने वाहनतळावर ठेवली असता त्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. तर या चित्ररूप माहितीवरून आपण खालील प्रश्नांची उत्तरे सोडवूया. प्रश्न पहिला, वाहनतळावरील सर्वात जास्त वाहने कोणती? उत्तर आहे सायकल. प्रश्न दुसरा, वाहनतळावरील सर्वात कमी वाहने कोणती? उत्तर आहे मोटारसायकल. प्रश्न तिसरा, वाहनतळावरील एकूण वाहने किती? उत्तर आहे 18. इयत्ता तिसरी सेतू अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी विषयाची चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पोयम
माय ग्रँडफादर हॅड अ फार्म या कवितेतील हे चित्र आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या चित्रात दिसणाऱ्या प्राण्यांची नावं सांगायची आहेत। ॲनिमल्स: काऊ, डक, hen, cock, pig, goat, horse. Student: to talk about himself or herself in 5 to 6 sentences. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी 5 ते 6 वाक्य सांगायची आहेत खालीलप्रमाणे. I am a girl. My name is Meena. I am 8 years old. I study in standard 3rd. My favorite color is pink. Read the matter. Read. This is a ball. The ball is blue. Look at the blue ball. The blue ball is big. Next. This is a bus. The bus is blue. Look at the blue bus. The blue bus is big. Next. This is a bag. The bag is blue. Look at the blue bag. The blue bag is big. Next. The dog. The dog ran. The dog ran out. The dog ran out of. The dog ran out of the. The dog ran out of the house. Write the opposites of following words. 1. Wet. The opposite word is dry. 2. Smooth. The answer is rough. 3. Hard. The answer is soft. 4. Dirty. The opposite word is clean. Identify the following shape and name them. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, तुम्ही आकार ओळखायचे आहेत व त्यांची नावे सांगायची आहेत. 1. सर्कल. 2. स्टार. 3. क्यूब. 4. ट्रायंगल. Fill in the blank with appropriate words given in the box. She will dash dash her mom. The answer is call. We shop at the dash dash. The answer is mall. I will toss the dash dash. The answer is ball. Be careful not to dash dash. The answer is fall. The man is very dash dash. The answer is tall. That new tree is dash dash. The answer is small. Write the missing letter and complete the spelling. F-I-V-E 5. S-I-X 6. S-E-V-E-N 7. E-I-G-H-T 8. N-I-N-E 9. F-O-U-R-T-E-E-N 14. F-I-F-T-E-E-N 15. S-I-X-T-E-E-N 16. S-E-V-E-N-T-E-E-N 17. E-I-G-H-T-E-E-N 18. इयत्ता 3री सेतू अभ्यासक्रमावर आधारित परिसर अभ्यास या विषयाची चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। परिसर अभ्यास 1. प्रश्न पहिला. काय करावे बरे? 1. सुरीने भाजी कापताना आईचे बोट कापले. उत्तर. प्रथम कापलेले बोट दाबून धरावे. कापलेल्या जागी हळद अथवा औषध लावावे. 2. सईला अंगणात सुंदर वास असणाऱ्या फुलांची झाडे लावायची आहेत.
तिने कोणती झाडे लावावीत ते सुचवा. उत्तर: चाफा, पारिजात, मोगरा, चमेली, गुलाब. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. 1. हात धुण्यासाठी. उत्तर आहे 2. मातीकाम. उत्तर आहे प्रश्न तिसरा, परिसर स्वच्छ केल्यानंतर गोळा झालेल्या कचऱ्यात केळीचे साल, चॉकलेटचे कागद, खोके, झाडाची कोरडी पाने, निवडलेल्या मेथीच्या भाजीच्या काड्या, पेनाचे टोपण असा कचरा गोळा झाला. यातून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यासाठी विवेकला मदत करा. सुका कचरा: चॉकलेटचे कागद, खोके, झाडाची कोरडी पाने, पेनाचे टोपण. ओला कचरा: केळीची साल, निवडलेल्या मेथीच्या भाजीच्या काड्या. प्रश्न चौथा, योग्य पर्याय निवडा. 1. जॅम, जेली, सरबते, गोळ्या तयार करतात. उत्तर आहे फळांपासून. 2. रस्त्यावरील सिग्नलचा कोणता दिवा लागला की वाहने थांबतात. उत्तर आहे लाल. प्रश्न पाचवा, चूक की बरोबर ते लिहा. 1. चिमणीच्या अंगावर खवले असतात. उत्तर आहे चूक. 2. कापसाच्या बीला आठवडी म्हणतात. उत्तर आहे चूक. प्रश्न 6वा, आमच्यातून वेगळा ओळखा. 1. यातील वेगळा घटक आहे छत्री. 2. यातील वेगळा घटक आहे झाड. 3. यांच्यातील वेगळा घटक आहे सिग्नल. 4. यातील वेगळा घटक आहे मोबाईल. प्रश्न 7वा, सुमितने लावलेल्या रोपाला काही दिवस पाणी न दिल्याने रोप सुकले. यावरून त्याच्या लक्षात आले की झाडांना वेळच्या वेळी पाणी घालावे. तुम्ही एक रोप लावा. त्या रोपाची तुम्ही काळजी कशी घ्याल. उत्तर: रोपाला सूर्याचा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी रोपाची कुंडी ठेवू. रोपाला वेळोवेळी खत व पाणी देऊ. प्रश्न 8वा, चित्रात दिलेल्या प्राण्यांच्या अवयवावरून तो प्राणी, पक्षी कोणता हे ओळखा. पहिल्या रकान्यात दिलेला अवयव आहे हत्ती या प्राण्याचा. दुसऱ्या रकान्यात दिलेला अवयव आहे वाघ या प्राण्याचा. तिसऱ्या रकान्यातील अवयव आहे मासा या प्राण्याचा. चौथ्या रकान्यातील अवयव आहे पोपट या पक्षाचा. प्रश्न 9वा, चित्रात दिलेल्या पानावरून ते कोणत्या झाडाचे ते ओळख. पहिल्या रकान्यातील पान आहे केळीच्या झाडाचे आणि दुसऱ्या रकान्यातील पान आहे पिंपळ या झाडाचे. परिसर अभ्यास 2. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भर. 1. जंगली प्राणी पाणवठ्यापाशी पाणी पिण्यासाठी जातात. 2. हवा डोळ्यांना दिसत नाही. 3. पाऊस पावसाळा ऋतूत पडतो. 4. वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावेत. 5. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. प्रश्न दुसरा, खालील दिशाचक्र पूर्ण कर. उत्तर आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण.
प्रश्न चौथा, खालील चित्रांचे निरीक्षण कर व चित्रात काय काय दिसत आहे ते लिही. उत्तर, वरील चित्रात अनेक प्रकारचे फळे दिसत आहेत. कलिंगड, अननस, पेरू, संत्री, टरबूज, केळी, सफरचंद, द्राक्षे, किवी, मोसंबी, डाळिंब या फळांचा समावेश आहे. चित्रातील सर्व फळे रसाळ दिसत आहेत. प्रश्न पाचवा, पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल? उत्तर, पावसाचे पाणी साठवले नाही तर बरेच पाणी वाहून वाया जाईल. दैनंदिन जीवनात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल. चला शिकूया, मोठे होऊया. आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक यू.